मयंक यादवच्या वेगवान खेळाने कहर केला. चिन्नास्वामीवर आरसीबीचा आणखी एक पराभव लखनौ मैदानावर आदळला. हो मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला IPL 2024मध्ये तिसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीला लखनौ सुपर जायंट्सने 28 धावांनी पराभूत केले. आरसीबीला घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 5 विकेट्सवर 181 धावा केल्या. बंगळुरूमध्ये ही धावसंख्या मोठी होती, पण मयंक यादवच्या वेगवान गोलंदाजीसमोर आरसीबीची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. अखेरच्या षटकात संघ 153 धावांवर सर्व बाद झाला. मयंकने 4 षटकात 13 धावा देत 3 बळी घेतले. आरसीबीच्या 4 सामन्यांमधला हा तिसरा पराभव आहे, तर लखनौचा 3 सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे. सलामीवीर क्विंटन डिकॉकने 56 चेंडूत 81 धावांची शानदार खेळी केली. डिकॉकने आपल्या डावात 8 चौकार आणि 5 षटकार मारले आणि पहिल्या विकेटसाठी KL राहुल 14 चेंडूत 20 धावांसोबत 53 धावांची आणि मार्कस स्टॉइनिस 15 चेंडूत 24 धावांसोबत तिसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. निकोलस पुरनने शेवटच्या षटकांमध्ये 21 चेंडूत 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या. आरसीबीसाठी ग्लेन मॅक्सवेलने 4 षटकात केवळ 23 धावा देत 2 बळी घेतले. रिज टोपले, यश दयाल आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. दयालने 4 षटकात केवळ 24 धावा दिल्या. डिकॉक आणि राहुलने लखनौला वेगवान सुरुवात करून दिली. पहिल्या षटकात रिज टोपली विरुद्ध 3 चौकार मारल्यानंतर डिकॉकने सिराज विरुद्ध लागोपाठ चेंडूंवर षटकार मारून आपले इरादे व्यक्त केले. राहुलने 5व्या षटकात यश दयाल आणि 6व्या षटकात मॅक्सवेलला पाहुण्यांकडे चेंडू पाठवला, पण पुढच्या चेंडूवर तो फिरकीत झेलबाद झाला. या सामन्यात देवदत्त पडिक्कलचा संघर्ष कायम राहिला. तो 11 चेंडूत 6 धावा करून सिराजचा बळी ठरला. डिकॉकने 12व्या षटकात डागरच्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले, तर संघाने षटकारासह शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने स्टॉइनिससह धावगती वाढवल्यावर लक्ष केंद्रित केले आणि कॅमेरॉन ग्रीनच्या षटकातून 19 धावा केल्या. स्टॉइनिसने मॅक्सवेलला षटकार ठोकून डिकॉकसोबत आपली अर्धशतकी भागीदारी 26 चेंडूत पूर्ण केली. या षटकात मॅक्सवेलने स्टॉइनिसला पवेलियनचा रस्ता दाखवला. टोपलीने 17व्या षटकात डिकॉकची शानदार खेळी संपुष्टात आणली, पण त्याच्या पुढच्या षटकात जबरदस्त फॉर्मात असलेल्या पुरनने हॅट्रिक षटकार ठोकला. पुरनने शेवटच्या षटकात सिराज विरुद्ध 2 षटकार ठोकत संघाची धावसंख्या 180च्या पुढे नेली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहली आणि फॅफ डु प्लेसिसने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या 4 षटकात संघाने 36 धावा केल्या होत्या, पण 5व्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार मारून विराट कोहली दुसऱ्या चेंडूवर सिद्धार्थच्या बळी ठरला. त्याने 22 धावांचे योगदान दिले. मयंक यादवने 5वे षटक आणले आणि पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडिक्कलने थेट फटके मारत फॅफला 19 रनांवर माघारी धाडले. अवघ्या 2 चेंडूनंतर मयंकने 151 धावांवर मॅक्सवेलला झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. त्याच्या पुढच्या षटकात मयंकने कॅमेरॉन ग्रीनला 9 धावांवर बोल्ड केले. 58 धावात 4 बळी बाद झाल्यानंतर रजत पाटीदारने डाव सांभाळला, मात्र अनुज रावत धावा काढण्यासाठी झगडत होता. 13व्या षटकात 21 चेंडूत 11 धावा काढून अनुज बाद झाला. 15वे षटक मयंकचे शेवटचे षटक होते आणि त्याने दुसऱ्या चेंडूवर रजत पाटीदारला 29 रनांवर बाद केले. 16व्या षटकात महिपाल लमरोरने यश ठाकूरवर 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. पुढच्या षटकात नवीन-उल हकनेही 1 षटकार आणि 1 चौकार लगावला. आरसीबीला 20 चेंडूत 46 धावा हव्या होत्या. त्यानंतर दिनेश कार्तिक बाद झाला. 18व्या षटकात मयंक डागरने धावबाद झाला आणि त्याच षटकात यश ठाकूरने लोमरोरची विकेट घेत आरसीबीचा पराभव निश्चित केला. लोमरोरने 13 चेंडूत 33 धावा केल्या. 8 चेंडूत 12 धावा करणारा मोहम्मद सिराज अखेरच्या विकेट म्हणून बाद झाला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.